महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपतींना मानाचा मुलगा, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून नतमस्तक होतो। त्याचप्रमाणे आपले स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना सुद्धा मनापासून अभिवादन करतो। आज मालवण नगर परिषदेचं इलेक्शन होऊन घातलेलं आहे आणि रणशिंग आपण त्याचं चुकलेलं आहे। परंतु जर बघितलं या खेळीमेळीच्या वातावरणात काही पक्षाची माणसं आमच्या महिला भगिनींना टार्गेट करत आहेत। आज सरळ सांगायचं तर जी बचत गटाची महिला ही आपली ताकद आहे आणि या महिलांच्या CRP म्हणून त्यांचे जे प्रमुख प्रशासनाने नेमलेले असतात, तर या प्रशासनाच्या जे CRP आहेत त्यांच्याकडून भाजप पक्ष असेल, इतर कुठले पक्ष असतील, तर त्या महिलांवरती दबाव टाकून त्यांच्या बचत गटांच्या महिलांना आपल्या मीटिंगला येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दबाव टाकला जातो। तर मी आज प्रसार माध्यमांच्या यातून सांगू इच्छिते की मालवण शहरातल्या निवडणुकीच्या संपूर्ण रणधुमाळीत कुठल्याही बचत गटाच्या महिलेवरती अशा पद्धतीनं जर दबाव टाकला जात असेल तर शिवसेनेच्या महिला म्हणून आम्ही अजिबात ते खपवून घेतलं जाणार नाही। त्या वेळेला ज्या वेळेला या गोष्टी आमच्या निदर्शनाला येतील त्यावेळी त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्यांना प्रत्युत्तर देण्यात येईल। त्यामुळे जर आपल्या CRP असतील, बचत गटांचे अध्यक्ष असतील, सचिव असतील, तर यांना कुठला जरी राजकीय पक्ष अशा पद्धतीने जर त्यांच्यावरती दबाव टाकून आपल्या मिटिंगला येण्यासाठी किंवा आपल्या प्रचार यंत्रणेत सामावून घेण्यासाठी जर दबाव टाकत असेल तर इथून पुढे जर असं झाल्यास आमच्या निदर्शनास आल्यास त्या ठिकाणी आम्ही महिला म्हणून नक्कीच त्या ठिकाणी अगदी त्यांना जाब आपण विचारणार आहोत। त्याचप्रमाणे मालवण नगर परिषदेची निवडणूक आज संपूर्ण जर मालवण शहर बघितलं तर मालवण शहर हे सुशिक्षित नागरिक आणि अगदी चांगले व्यक्ती आपल्या मालवण शहरात आहेत। त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत मतपेटीतनं आपले मालवणवासीय नक्कीच योग्य तो कौल देतील। पण त्याचबरोबर मालवणवासियांना मी एक अतिशय कळकळीने विनंती करते की मालवण शहराचा सर्वांगीण विकास होऊ घातलेला असतानाच या ठिकाणी जर आपण आपल्या मताने निलेश राणे साहेब, आपले आदरणीय आमदार साहेब यांचे जर हात बळकट केलात तर मालवण शहराचा जो विकास होतोय त्या विकासासाठी अगदी नितेश राणे साहेब, आपले लाडके आमदार साहेब अतिशय 100% प्रामाणिक प्रयत्न करतील। आणि त्याचबरोबर आमचे 20 नगरसेवक आणि आमच्या लाडक्या नगराध्यक्ष मॅडम ज्यांनी 2 टर्म नगरपालिकेत नगरसेविका म्हणून काम केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपली प्रतिमा मालवण शहरात उमटवलेली आहे, अशा आमच्या नगरसेविका आदरणीय ममता वराडकर मॅडम यांना जर आपण चांगल्या बहुमताने जर आपण विजयी आपण करणारच आहोत, पण ह्या सगळ्या प्रक्रियेत आमच्या सगळ्यांच्या सोबतीने जर मालवणवासियांनी आपल्या बाजूने जर कौल दिला तर नक्कीच आम्ही सगळे 20 नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्ष मॅडम हे आम्ही नितेश राणे साहेबांच्या ताकदीला अधिक ताकद देऊ आणि मालवण शहराचा विकास सर्वतोपरी करण्याचा 100% नाही तर 1000% प्रयत्न करू। त्या दिवशीच आम्ही आमच्या प्रचाराचा शुभारंभ केला, त्यावेळेस आम्ही सर्व नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष मॅडम यांनी आमचं मालवण शहराचं जे ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका, कुठलाही आमचा नगरसेवक नगरसेविका आणि आमच्या नगराध्यक्ष मॅडम ज्या समाज मंदिरात आपण जाणार आहोत हे मालवण नगर परिषद हे आमचं एक मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण समाजाच्या प्रत्येक स्तरातल्या लोकांचा विकास करण्यासाठी, आपल्या मालवण शहराचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही निवडून जाणार आहोत आणि त्यावेळेला आम्ही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार तिथे करणार नाही अशी शपथ आमचे आमदार साहेब आणि आमचे आदरणीय जिल्हा प्रमुख सर्वांचे लाडके नेते देवदत्त सामंत साहेब यांच्यासमोर आम्ही सर्वांनी ती शपथ घेतलेली आहे आणि ती शपथ आम्ही मालवणवासियांचा विश्वास म्हणून जपणार आहोत। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्हा सर्व मालवणवासियांचं प्रेम, आशीर्वाद आमच्या पाठीशी असलेच पाहिजे, पण त्याचबरोबर विकासाची दूरदृष्टी ठेवून जे आपले आमदार आज जे काही पाऊल उचलत आहेत त्या पाऊलाला आमची ताकद मिळण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे आपल्या त्या 2 तारीखच्या एका बहुमूल्य मतामुळे या सगळ्याची ताकद आपण अधिक वाढवणार आहोत। त्यामुळे मालवणवासियांना, प्रत्येक मालवणवासियाला मालवणची कन्या आणि या मालवणची सून आणि एक प्रामाणिक नागरिक म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे, बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या 2 तारीखला आपलं जे मत आहे, जे आपलं बहुमूल्य मत आहे ते योग्य व्यक्तीलाच द्या आणि मालवणच्या विकासाला अगदी चालना देण्यासाठी आपल्या एका मताने आपण इथून प्रारंभ करूया अशी मी सगळ्यांना विनंती करते। त्यामुळे शिवसेना पक्षाच्या धनुष्य बाण या निशाणीसमोर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान करूया आणि येणाऱ्या निवडणुकीत येणाऱ्या 3 तारीखला आपल्या मालवण शहरात फक्त आणि फक्त शिवसेनेचा झेंडा फडकेल। धनुष्यबाण ही निशाणी प्रत्येक घरापर्यंत आजपर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्ही दाखवलेला विश्वास हा आम्ही 20 नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्ष मॅडम येत्या 5 वर्षातच नाही तर इथून